सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। करायचं हितही नाहीये। आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठान आयोजित पुरंदर कृषी एक्स्पोच्या या कार्यक्रमासाठी खरं तर अचानक आम्ही सगळेजण बँकेचे संचालक इथं आलो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार संजयजी जगताप, बँकेचे चेअरमन दुर्गाडे सर, संजयराव काळे, निर्मलाताई जागडे, पूजाताई बुट्टे, आदरणीय माहूरकर साहेब, तानाजीरावजी जगताप, राजवर्धनीताई जगताप, विठ्ठलाबा मोकाशी, संदीप फडतरे, माऊली यादव, संभाजी काळणे, तुषार माहूरकर, मनीषाताई नाजेरकर, आता मी सगळ्यांचीच नाव घेतो। सर्वच उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पुरंदर कृषी एक्स्पो 2026 कृषी व पशु प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित राहण्याचा आज आम्हा सर्वांना उपस्थित राहता आलं, त्याबद्दल निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक आनंद आहे। आणि हा एक्स्पो आयोजन करण्यासाठी ज्यांनी खूप कष्ट घेतलं, स्वतः त्यासाठी त्या राबल्या, त्या आमच्या राजवर्धनीताईंचंही निश्चित प्रकारे आज आभार मानतो की बिना इव्हेंटचा हा कार्यक्रम त्यांनी स्वतः आयोजित केला आणि अत्यंत चांगलं नियोजन। प्रत्येक पहिल्या स्टॉलपासून ते शेवटच्या पशुच्या प्रदर्शनाच्या पर्यंत खूप चांगलं नियोजन ताईंनी केलं। निश्चित प्रकारे शेवटी हे कुटुंब कैलासवासी चंदूकाका जगताप, या तालुक्याचे माजी आमदार आणि आमचे सहकारी बँकेतील एक संचालक, त्यांच्याबरोबर मला काम करण्याचा लाभ मिळाला, योग आला आणि एक सहकार क्षेत्रामध्ये अत्यंत कडक आणि अत्यंत शिस्तीनं एक काम करणारा नेता, आपल्या शेतकऱ्यांसाठी एक राबणारा नेता, या पुरंदर तालुक्यासाठी, या पुरंदर भागासाठी ज्या माणसांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलं, ते कैलासवासी चंदू काकांची पण आज आपल्या सर्वांना आठवण बंधूंना आल्याशिवाय राहत नाही। आणि त्यांच्या पाठोपाठ संजयरावजी जगताप, आम्ही त्यांना चेअरमन म्हणतो, तेही आपल्या तालुक्यामध्ये एक चांगलं काम करतायत। या शेतकऱ्याला सावरण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय। आणि आज खरंच कृषी प्रदर्शन म्हणल्यानंतर ज्या नेत्याची आठवण आपल्याला बंधून आज आल्याशिवाय राहत नाही, ते दिवंगत अजितदादा पवार साहेब, की एक शेतीशी नाळ असणारा नेता, एक शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखाला अडचणीचा माहिती असणारा नेता, एक शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारे मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांसाठी कुठलं धोरण अंगीकारलं पाहिजे याची जाण असणारा नेता, स्वतः दुधाची गाईची धार काढणारा नेता, स्वतः पोल्ट्रीमध्ये अंडी गोळा करणारा नेता, स्वतः कधीकधी उसाच्या धडीमध्ये, उसाच्या वाप्यामध्ये आपला दारी धरणारा नेता, हा शेतकरी नेता बंधून आज आपल्यामध्ये राहिलेला नाही आहे। परंतु निश्चित प्रकारे दादांची शिकवण, दादांची आठवण, दादांचा विचार निश्चित प्रकारे आपण भविष्य काळामध्ये त्यांचे हे करून एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतोय। त्यामुळे आजच्या कृषी प्रदर्शनामध्ये दादांची आठवण, काकांची आठवण ही बंधूंना आल्याशिवाय राहत नाही। मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी जरी शेवटी राज्याचा कृषी मंत्री असतो तर शेवटी मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत
कुठलं धोरण नवीन शासनाने अंगारल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला मदत होईल, माझ्या शेतकऱ्याला सहकार्य होईल, अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला काहीतरी मदत होईल. आज तुम्हा सर्वांना माहीत आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सर्वांना एक जाहीर केलेलं आहे की अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी. आणि जो लागोपाठ ज्यांनी 3 वर्ष कर्ज घेतले, कदाचित 1 वर्ष घेतलं नसेल, 2 वर्ष घेतलं नसेल, मागच्या 3 वर्षामध्ये कुठल्या तरी एका वर्षात जर त्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं असेल तर त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन पण देण्याचा निर्णय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि लवकरच 30 जूनपूर्वी, आता सरकार म्हणत 30 जूनपूर्वी माझ्या शेतकऱ्याला ही कर्जमाफी. आणि राजवर्धनीताई जगताप यांनी खूप चांगला हा पुरंदर कृषी एक्सपो आपल्या शेतकऱ्यांच्या साठी इथं आयोजित केला, त्याबद्दल राज्याचा कृषी मंत्री म्हणून त्यांच्या दोघांचे आभार मानतो. आणि आजच्या या प्रदर्शनामध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.